मुक्ताईनगरात संशयास्पद भंगार ट्रक प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। मुक्ताईनगर शहरात भंगार वाहतूक करणाऱ्या 10 चक्का ट्रकच्या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। संशयास्पद स्वरूपात भंगार वाहतूक होत असल्याची ठोस माहिती देऊनही पोलिसांकडून केवळ औपचारिक आणि वरवरची चौकशी करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। MH20 CT 8001 क्रमांकाच्या ट्रकमध्ये महावितरणच्या तारांचे बंडल भरले जात असल्याची गोपनीय माहिती नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली होती। ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असताना या प्रकरणाची सखोल चौकशी न करता ट्रकला मोकळे सोडण्यात आल्यानं संशय अधिकच बळावला। सरकारी मालमत्तेच्या संभाव्य चोरीचा संशय असताना तपासात इतकी हलगर्जी का दाखवली गेली असा सवाल उपस्थित होतोय। मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला होता। मात्र ट्रकमधील भंगार संपूर्णपणे खाली न करता केवळ वरवर पाहणी करण्यात आली आणि कोणताही सविस्तर पंचनामा न करता ट्रक पुन्हा सोडण्यात आला। या प्रकारामुळे नेमकी कसली चौकशी करण्यात आली असा थेट प्रश्न नागरिक विचारतात। जर ट्रकमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं तर ट्रक पूर्णपणे रिकामा करून पंचनामा का करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। महावितरण सारख्या शासकीय यंत्रणेच्या तारांबाबत संशय असताना इतके घाईने निर्णय का घेण्यात आला? तसेच भंगार वाहतुकीसाठी आवश्यक परवाने, अधिकृत कागदपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया तपासली गेली का? याबाबतही पोलिसांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालं नाही। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी जर प्रामाणिक, पारदर्शक आणि सखोल तपास केला असता तर सर्व संशय दूर झाले असते। मात्र अपूर्ण तपासणीमुळे संभ्रम वाढलाय। या प्रकरणात काहीतरी दडपण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा आता खुलेआम सुरू झाली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। ब्रेकिंग न्यूज।